भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद. पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं. सातारा शहरामध्ये नव्यानं रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवत आंदोलन करणार. बिहारमध्ये नितीश कुमारच एनडीएचे कॅप्टन. आगामी निवडणूक नितीश कुमारांच्याच नेतृत्वामध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं मान्यता. 243 पैकी 225 जागा जिंकण्याचं टार्गेट. चंद्रपूरच्या जुबली हायस्कूलच्या नूतनीकरणाला गती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं नूतनीकरणाच्या कामाची पाहणी. कुणाल कामराज खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची शक्यता. चौकशीला हजर राहण्यासाठी खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स पाठवलं होतं. कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे कोर्टानं दिले होते आदेश. प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी. तर कळंब कारागृहात कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाचा उत्साह. दर्शनासाठी अक्कलकोट येथे भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. रात्री हैदराबादहून 50 प्रवासी शिर्डीत दाखल. वॉटर सॅल्यूट करून पहिल्या विमानाचं शिर्डी विमानतळावर स्वागत. धाराशिवमध्ये रमजान ईदच्या निमित्तानं ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. नमाज पठणासाठी संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव एकत्र येणार. राजकीय नेते देखील उपस्थिती लावणार. रमजान ईदच्या निमित्तानं आज कोल्हापूरमध्ये नमाज पठण. यावेळेस हसन मुश्रीफ देखील राहणार उपस्थित. नाशिकमध्ये आज रमजान ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण. ईदच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त. मडगाव ते एलटीटी दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय. ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावणार. 6 एप्रिल ते 5 मे दरम्यान दर रविवारी दुपारी 4:30 वाजता सुटणार ट्रेन. अमरावती विमानतळावर उतरले 72 आसनी विमान. अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी. त्यामुळे लवकरच आता अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार. राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या 18व्या मोसमात अखेर विजयाचं खातं उघडलं. सलग 2 सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना पहिला विजय मिळवला. जळगावमध्ये सोने खरेदीमध्ये 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल. रविवारी सोन्याचे दर 89,700 रुपये प्रतितोळा. तर चांदी 1,01,000 रुपये प्रति किलोवर. सोनं लाखांच्या उंबरठ्याकडे असतानाही नागरिकांमध्ये खरेदीसाठी मात्र उत्साह कायम. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन संपन्न. 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारणार. महामार्गाचं काम करणाऱ्या 3 कंपन्यांना पुन्हा नोटीस. 10 कोटींच्या रॉयल्टी थकबाकी येणे बाकी. महसूल विभागाची उद्दिष्ट पूर्ण करताना कसरत. लातूरमध्ये एक धाव. सायबर सुरक्षेसाठी मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धेला प्रतिसाद. तर विविध गटातून शेकडो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी. 3 वर्षात हजारोहून अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवर देखील कारवाई. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या मुंबईसाठी चिंतेचा विषय. अणुचाचणी करारावर इराणचा अमेरिकेला झटका. इराणकडून अमेरिकेच्या अणुकरार प्रस्तावाला वाटाण्याची शक्यता. तर इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेसोबत संवादही टाळला. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची हळद काढणीची लगबग सुरू. मजूर मिळत नसताना आणि हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं हळद उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाणांच्या दरात प्रतिपाकीट 37 रुपयांची केली वाढ. कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार. पैठण बाजारपेठेत खरेदी वाढल्यानं मोठी उलाढाल. सणांमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांची माहिती. बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा येथे गाईचं अनोखं डोहाळे जेवण. यावेळेस गावातील अनेक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित. पैठणमध्ये सुपारी देऊन मुलाचा खून. आईनं मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघडकीस. मुलाच्या आईसह 3 जण पोलिसांच्या ताब्यात. बदलापूरमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज. अंबरनाथमध्ये एका दुचाकी स्वाराचा अपघात. भरधाव वेगानं दुचाकी चालवणारा दुचाकीसह पडला खोल नाल्यात.
पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून केली अटक। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत केली होती दुचाकी पार। जालन्यातील परतूर येथे राशनचा 30 टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई। या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। परतूरच्या तहसीलदारांची कारवाई। मिरजमध्ये भरदिवसात 4 महिलांकडून एका दुकानातील दागिन्यावर डल्ला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी केले जप्त। जवळपास 20 ते 25 गोवंशीय जनावर धुळे शहरातील खानदेश गौशाळेमध्ये सोडण्यात आली। या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। म्हाळुंगे एमआयडीसीमध्ये विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारांची चोरी। या प्रकरणी दोघांना अटक। चोरट्याकडून एकूण 2,30,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जेजुरीच्या खंडोबाला भक्तांना अर्पण केले 20 लाखांचे सुवर्ण नाव। खंडोबाच्या मूर्तीवरील बाजूला लावण्यात येणार हे नाव। चंद्रपूरमध्ये 3 एप्रिल पासून देवी महाकालीची यात्रा। यंदा 4 राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या सुविधांची उभारणी। सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने दिले सुमारे 3 कोटी रुपये। माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली व्यवस्थेची पाहणी। 1 एप्रिल पासून वीज स्वस्त होणार। वाढत्या वीज दरामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा। अमरावती जिल्ह्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या कांदा बियाणामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान। कांदा उगवण झाल्यानंतर कांदा पीक खराब झाल्यानं 40 शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढावलं। उन्हाचा तडाखा वाढल्यानं रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क। सरकारी रुग्णालयांमधील उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। हॉर्न वाजवल्याच्या रागातून वाहन चालकांवर प्राणघातक हल्ला। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना। वाहन चालकावर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न। शिवगा करत मारहाण। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गावगुंडाच्या विरोधात गुन्हा दाखल। येवल्यातील अवैध कुंटणावर छापा। तर एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। 2 एजंटसह देहविक्री करणाऱ्या 5 तरुणी पोलिसांच्या ताब्यात। सोलापूरमध्ये चोरीची घटना। बंद घराचं कुलूप तोडून घरातील दागिन्यांची चोरी। आंतरराज्य सराईत गुन्हेगार पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। तर आरोपींकडनं 110 ग्रॅम सोन्याचे आणि 113 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी केले जप्त। कोल्हापूरच्या कागल निढोरी राज्यमार्गावर दूधगंगा नदीवर भीषण अपघात। कंटेनर संरक्षक कठडा तोडून दूधगंगा नदीच्या पात्रात कोसळला। अपघातामध्ये चालक जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।